महिलांसाठी आणि अंगणवाडी सेविकाताईंसाठी तसेच मदतनीसताईंसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी. सरकारी नोकरी शोधत असलेल्या महिलांसाठी एकदम महत्त्वाची बातमी आहे. महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरतीची घोषणा केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या आदेशावर स्वाक्षरी केली असून या सर्व पदांसाठी 100 दिवसाच्या आत नियुक्ती केली जाईल असे त्यांनी सांगितलेले आहे. मैत्रिणींनो, चला तुमच्यासाठी प्रत्यक्ष GRच मी तुमच्यासमोर आणलेला आहे. तो GR संपूर्ण बघा. त्यामध्ये कोणत्या जिल्ह्याच्या किती जागा शिल्लक आहे, सेविकेच्या किती, पर्यवेक्षिकेच्या किती, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या किती, जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या किती, आणखी वेगळ्या बऱ्याच जागा या GR मध्ये दिलेल्या आहे. त्यासाठी तुम्हाला संपूर्ण GR शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये बघावा लागेल आणि तुम्ही जर त्यास पात्र असाल तर तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करावी लागेल, कारण तुमच्यासाठी ही मोठी बंपर भरती सरकारने काढलेली आहे आणि तुम्हाला त्यामध्ये पात्र व्हायचं आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अभ्यासाला सुरुवात करा. मैत्रिणींनो, यासंबंधी मी काल एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण संपूर्ण बघून घ्या, म्हणजे तुम्हाला आणखी अंदाज येईल. आणि हा तर स्पष्ट GRच तुमच्यासमोर आहे 10 एप्रिल 2026चा. तर चला बघूया आपण काय सांगितलेलं आहे, कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहे ते संपूर्ण बघा. माननीय मंत्रिमंडळाने 11/3/2026च्या दिलेल्या मान्यतेनुसार सुधारित आकृतिबंधास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार हा शासन निर्णय आहे. महिला व बालविकास विभागाच्या अधिपत्याखालील आयुक्त महिला व बालविकास पुणे, आयुक्त महिला व बालविकास सेवा योजना नवी मुंबई, महाराष्ट्र राज्य महिला आयोग व द चिल्ड्रेन सोसायटी इत्यादी क्षेत्रीय कार्यालयातील सर्व पदांचा आढावा घेऊन माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीने तसेच मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार महिला व बालविकास विभागातील एकूण 9,248 पदांपैकी 744 पदे निरसित करून उर्वरित 8,504 पदांमध्ये 165 वाढीव पदे मंजूर करून विभागाची एकूण 8,669 नियमित पदे व 2,843 बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाची पदे मंजूर करण्यात आलेली आहे. मैत्रिणींनो, GR खूप मोठा आहे. संपूर्ण GR मी वाचत नाही, फक्त तुम्हाला जे महत्त्वाचं आहे ते ठराविक काय आहे ते दाखवते. कोणत्या जागा किती आहेत, कोणत्या जिल्ह्यासाठी आहेत, सेविका आणि मदतनीसच्या जागा पण पुन्हा निघणार आहेत. मैत्रिणींनो, यामध्ये काही अंतर्गत भरती राहणार आहे, डिपार्टमेंटल भरती, आणि काही फ्रेशमधून बाह्य यंत्रणेद्वारे ही पदे भरली जातील. तर बघा, आता अंगणवाडी सेविका 12-13 वर्षापासून वाट पाहत होत्या. पर्यवेक्षिका म्हणजेच मुख्य सेविका पदांसाठी भरती कधी निघणार, तर यामध्ये मुख्य सेविका S13 ग्रेड आहे या पदाचा, त्यासाठी 751 जागा निघणार. आता ह्या अंतर्गत भरती की फ्रेश हे या GR मध्ये दिलेलं नाही. पर्यवेक्षिका म्हणून त्यांनी वेगळ्या जागा दिलेल्या आहे, त्याचं पण S13 ग्रेड आहे. तर त्याच्या 3,148 जागा सुपरवायझरसाठी निघणार आहे. तर इतर अनेक पदे यामध्ये निघणार आहे मुलामुलींसाठी. तर बघा किती सारे पद आहे. आता सर्वांनी तयारीला लागा, भरपूर संधी आहे या भरतीमध्ये. जो कोणी लागेल त्याचं संधीचं सोनं झालं म्हणून समजा. तर तुम्हाला हा GR पूर्ण जर दाखवायचा म्हटलं तर अर्धा तास तर नक्कीच लागेल या व्हिडिओला. एवढा मोठा व्हिडिओ बघणं शक्य नाही. तर त्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देते, व्हॉट्सअप लिंक. तर त्या व्हॉट्सअप लिंकला क्लिक करून तुम्ही शासनाचे GR आहे व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हा. त्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी हा GR टाकते. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही न्यू GR किंवा महिला बालविकास भरती GR असं त्यामध्ये त्या व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज करा, कॉल करू नका. तर तुम्हाला हा संपूर्ण GR मिळून जाईल ग्रुपवर. त्यासाठी तुम्ही या चॅनलवर आता तुम्ही जो व्हिडिओ पाहाला इथपर्यंत आलाच आहात, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तरच सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्या ताईंनी आधी सबस्क्राईब केला आहे त्यांनी पुन्हा करण्याची गरज नाही.
तर मैत्रिणींनो, मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरून काही काळासाठी रजा घेते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. याआधी मी शिक्षणाचे व्हिडिओ पण शॉर्ट व्हिडिओ याच चॅनलवर टाकलेले आहे. तुम्हाला तुमच्या मुलांना कसे शिकवायचे, म्हणजे तुम्ही पालक असतील तर घरी मुलांना कसं शिकवायचं, आणि तुम्ही जर अंगणवाडी सेविका मदतनीस असाल तर अंगणवाडीत कसं शिकवायचं यासंबंधी या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ बरेच टाकलेले आहे आणि मोठे व्हिडिओ पण ते टाकलेले आहे, कोणते पाठ कसे घ्यायचे या विषयावर. तर ते तुम्ही नक्कीच बघत चला. तसेच तुम्हाला नवनवीन विषयावर GR संबंधी व्हिडिओ पण टाकते मी, ते पण पाहत चला. तर भेटूया अशाच नवीन माहितीसह. तोपर्यंत आनंदी राहा आणि शिकत राहा. मी बोलायचं थांबले म्हणून तुम्ही व्हिडिओ बंद करू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या तालुक्यात किती जागा आणि कोणत्या कोणत्या जागा निघणार हे तुम्हाला या व्हिडिओतून कळणार आहे.